आपण शिकतो म्हणजे नेमकं काय करतो? एखादी गोष्ट आपल्याला कशी कळायला लागते? आपण एकटे शिकतो की इतरांसोबत मिळून? आज आपण अशाच एका जबरदस्त सिद्धांतावर बोलणार आहोत, जो सांगतो की शिकणं हा एकट्याचा नाही, तर एक सामाजिक प्रवास आहे. चला तर मग सुरू करूया. बघा, रशियन मानसशास्त्रज्ञ लेव वायगॉत्स्की यांचं हे एकच वाक्य शिकण्याबद्दलची आपली संपूर्ण कल्पनाच बदलून टाकतं. याचा अर्थ खरंच खूप खोल आहे. आज आपल्याला जी छोटीशी मदत किंवा मार्गदर्शन मिळतं, तीच उद्याच्या आत्मविश्वासाची आणि स्वातंत्र्याची पहिली पायरी असते. आणि हीच कल्पना वायगॉत्स्कींच्या संपूर्ण सिद्धांताचा पाया आहे. तर मग वायगॉत्स्कींचा मुख्य विचार आहे तरी काय? त्यांनी त्या कल्पनेला थेट आव्हान दिलं, जिथे आपण शिकणाऱ्याला एकटं समजतो. त्यांच्या मते शिकणं ही मुळातच एक सामाजिक गोष्ट आहे. आपलं ज्ञान, आपल्या क्षमता या सगळ्याची जडणघडण इतरांशी बोलण्यातून, त्यांच्यासोबत काम करण्यातून होते. आणि म्हणूनच याला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे बघा, आपली विचार करण्याची पद्धत, एखादी अडचण सोडवण्याची क्षमता यावर फक्त आपल्या बुद्धीचाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचा, आपण जी भाषा बोलतो तिचा आणि आपण ज्या संस्कृतीत वाढतो त्या सगळ्याचा खूप खोलवर परिणाम होत असतो. आता आपण येऊया वायगॉट्स्कींच्या सिद्धांताच्या अगदी हृदयाकडे, त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात इंटरेस्टिंग संकल्पनेकडे. ही एक अशी जादूची जागा आहे, जिथे खरं शिक्षण घडतं, जिथे आपली खरी वाढ होते. ह्या जादूच्या जागेला म्हणतात झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, शॉर्टमध्ये ZPD. हे शिकण्यासाठीचं एक परफेक्ट ठिकाण आहे, एक स्वीट स्पॉट आहे. कल्पना करा, आपण सायकल शिकतोय. सुरुवातीला आपण एकटे नाही चालवू शकत, पण कोणीतरी मागून धरल्यावर चालवू शकतो. ही जी धरल्यावर चालवू शकण्याची अवस्था आहे ना, तोच आपला ZPD आहे. म्हणजे जे खूप सोपेही नाही आणि अशक्यही नाही, पण हो, मदतीने नक्कीच शक्य आहे. हे समजून घ्यायला खूप सोपं आहे. याचे 3 स्तर आहेत. पहिला स्तर म्हणजे जे आपण कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःहून करू शकतो. तिसरा स्तर म्हणजे जे सध्या आपल्या क्षमतेच्या खूपच पलीकडचं आहे. आणि या दोन्हींच्या मधली जी जागा आहे, जिथे आपण योग्य मार्गदर्शनाने किंवा थोड्या मदतीने एखादी गोष्ट करू शकतो, तेच आहे ZPD. आणि खरा विकास याच क्षेत्रात होतो. ठीक आहे, ZPD म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं, पण ह्या जादूच्या क्षेत्रात आपल्याला मदत कोण करतं आणि ती मदत नेमकी कशी दिली जाते? चला, आता हे समजून घेऊया. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नाही का? कारण ही मदत करणारी व्यक्तीच शिकण्याच्या प्रक्रियेला गती देते आणि जी गोष्ट आपल्याला अशक्य वाटतेय ती शक्य करून दाखवते. तर मग कोण असू शकते ही व्यक्ती? वायगॉट्स्की या व्यक्तीला म्हणतात मोर नॉलेजेबल अदर, म्हणजेच MKO. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की MKO म्हणजे फक्त आपले शिक्षकच नाहीत. सायकल शिकवणारे वडील, गणितात मदत करणारी मोठी बहीण किंवा एखादा मित्र ज्याला आपल्यापेक्षा चांगलं गिटार वाजवता येतं, हे सगळे MKO असू शकतात. आता ही अधिक ज्ञानी व्यक्ती जी मदत करते, त्या मदत करण्याच्या सुंदर पद्धतीला वायगॉट्स्कीने एक खास नाव दिलं आहे. आणि ते आहे स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? विचार करा, जशी एखादी इमारत बांधताना तिला तात्पुरता आधार दिला जातो आणि इमारत स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावर तो आधार काढून घेतला जातो. अगदी तसंच आहे हे. शिकताना दिलेला हा एक तात्पुरता आधार आहे, जो आपल्याला सक्षम बनवतो आणि मग हळूहळू काढून घेतला जातो. आपण सायकलच्या उदाहरणाकडे परत जाऊया. सुरुवातीला मागून सायकल धरणं, मग काही दिवसांनी फक्त खांद्यावर हात ठेवून आत्मविश्वास देणं आणि मग फक्त तोंडी सूचना देणं. हे सगळं स्कॅफोल्डिंगच आहे. यात पूर्ण उत्तर दिलं जात नाही, फक्त इशारे किंवा संकेत दिले जातात. किंवा मग एखादी मोठी अडचण लहान लहान भागांमध्ये तोडून सोपी केली जाते. आता आपण वळूया या सिद्धांताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे भाषा. वायगॉट्स्कींच्या मते भाषा हे या संपूर्ण सामाजिक शिक्षण प्रक्रियेला चालवणारं खरं इंजिन आहे. वायगॉट्स्की म्हणतात की भाषेची भूमिका ही केवळ बोलण्या ऐकण्यापुरती मर्यादित नाहीये, ती त्यापेक्षा खूप खूप मोठी आहे. खरं तर भाषा हे आपल्या विचारांना आकार देणारं, त्यांचं नियोजन करणारं आणि आपल्या संपूर्ण बौद्धिक विकासाला चालना देणारं सगळ्यात शक्तिशाली साधन आहे. भाषेचा विकास कसा होतो? बघा, सुरुवातीला आपण इतरांशी बोलण्यासाठी भाषा वापरतो. मग एखादं अवघड काम करताना लहान मुलं स्वतःशीच मोठ्याने बोलतात, स्वतःलाच सूचना देतात. याला प्रायव्हेट स्पीच म्हणतात.
आणि शेवटी हेच स्वतःशी बोलणं मनातल्या मनात सुरू होतं, ज्याला आपण विचार करणं असं म्हणतो. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण ह्या सिद्धांताचा प्रत्यक्ष जीवनात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात कसा उपयोग होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण कोणताही सिद्धांत तेव्हाच प्रभावी ठरतो, जेव्हा तो व्यवहारात उतरतो. वायगॉट्स्कींचे विचार समजून घेण्यासाठी त्यांची तुलना अनेकदा त्यांचेच समकालीन मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्याशी केली जाते. जिथे पियाजे मुलांच्या वैयक्तिक विकासावर भर देतात, तिथे वायगॉट्स्की सामाजिक वातावरणाला जास्त महत्त्व देतात. आणि गंमत म्हणजे वायगॉट्स्कींच्या मते शिकल्यामुळे विकास होतो, जे पियाजे यांच्या विचारांच्या अगदी उलट आहे. मग ह्या सगळ्या सिद्धांताचा आजच्या काळात आपल्या शाळा कॉलेजात किंबहुना आपल्या रोजच्या शिकण्यात काय उपयोग आहे, हे महत्त्वाचं का आहे? तर वर्गात याचा खूप मोठा उपयोग आहे. हा सिद्धांत सांगतो की मुलांनी गटांमध्ये काम करायला हवं, एकमेकांना शिकवायला हवं. इथे शिक्षकाची भूमिका केवळ फळ्यावर शिकवणं नाही, तर ती एका सुलभकाची म्हणजे फॅसिलिटेटरची आहे, जो योग्य वेळी योग्य मदत देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या ZPD-मध्ये पुढे जायला मदत करतो. थोडक्यात काय, तर शिकणं म्हणजे केवळ पुस्तकं वाचून डोक्यात माहिती भरणं नाही. ती एक जिवंत, चैतन्यमय आणि इतरांसोबत मिळून केली जाणारी एक सामायिक शोधयात्रा आहे. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या कुटुंबात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये आपण इतरांसाठी किंवा स्वतःसाठी शिकण्याचे अधिक चांगले आधारस्तंभ म्हणजेच हे स्कॅफोल्ड्स कुठे आणि कसे निर्माण करू शकतो, यावर नक्की विचार करा.